डेव्हिडने आरसीबीसाठी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळताना क्रिकेटच्या इतिहासातील एक अप्रतिम आणि सर्वात लांब षटकार मारला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने या सामन्यात धमाकेदार विजय मिळवला, पण या विजयात टीम डेव्हिडची तुफानी फलंदाजी ही खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय बनली. डेव्हिडने फक्त 25 चेंडूंत 70 धावा ठोकल्या, ज्यात 8 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. त्यांचा स्ट्राईक रेट 280 होता, पण यापैकी एक षटकार इतका जबरदस्त आणि उंच होता की तो स्टेडियमच्या छत पार करून थेट मैदानाबाहेर, स्टेडियमच्या बाहेर आणि पार्किंग क्षेत्रापर्यंत पोहोचला. कल्पना करा, टीम डेव्हिड बॅटिंगसाठी तयार आहेत. गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी धावत येतो आणि डेव्हिड पूर्ण जोर लावून पुल शॉट मारतात. चेंडू इतका जोरात आणि उंच उडाला की तो स्टेडियमच्या सर्वात वरच्या छतापर्यंत पोहोचला. छतही ओलांडून तो पुढे गेला. कॅमेरामॅन चेंडूला पकडू शकला नाही, कारण तो इतका दूर आणि वर गेला होता. स्टेडियमच्या गॅलरीत बसलेल्या प्रेक्षकांनाही तो दिसला नाही. गेंद थेट स्टेडियम बाहेर गेल्यानं ती शोधण्याचा प्रयत्नही केला गेला नाही. नवी चेंडू आणली गेली आणि सामना पुढे चालू राहिला. या एका षटकारामुळे सामन्याचं स्वरूपच बदलले. टीम डेव्हिडच्या या 70 धावांच्या खेळीमुळे आरसीबी 250 धावांपर्यंत पोहोचू शकली. जर डेव्हिडचे हे योगदान नसते तर आरसीबी कदाचित 220-230 धावांतच अडकली असती आणि चेन्नई सुपर किंग्जला ती सहज ओलांडता आली असती. पण डेव्हिडच्या तुफानी फलंदाजीनं आरसीबीला मोठा स्कोर उभा करण्यात मदत केली आणि विजय मिळवून दिला. हा षटकार केवळ लांबीनं नव्हे तर उंचीनंही अविश्वसनीय होता. तो स्टेडियमच्या छत पार करून बाहेर गेल्यानं त्याची नेमकी लांबी मोजता आली नाही. तरीही हे नक्की म्हणता येईल की हा IPL इतिहासातील आणि टीम डेव्हिडने भारतात मारलेला सर्वात मोठा आणि सर्वात लांब षटकार ठरला. एका छोट्या चेंडूवर पूर्ण शक्ती लावून मारलेला तो पुल शॉट आजही क्रिकेटप्रेमींना आठवत असेल. टीम डेव्हिडने केवळ सामना जिंकला नाही तर एक अविस्मरणीय क्षणही क्रिकेट विश्वाला दिला.